हे बघा या सोनवणे परिवार कसा खुश आहे एकदम. हा सगळ्यांचे चेहरे. आता ही सासू बघा किती खुश आहे. आजी आजी पहिले तुम्ही सासू होता बरोबर आहे, आता आजी झालाय. बघा आजोबा आजोबा कसले खुश आहे. हे सर्वच परिवारच एकदम खुश आहे. हे मुलीचे वडील ते चेहऱ्यावरच त्यांच्यावर त्यांची खुशी दिसते, किती खुश झालेली ती. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे का, असं आहे का, ही आपली सासू. हा मग किती सासू आहे तुला? ठीक आहे ठीक आहे. हा पण तरी पण तुमच्या परिवाराकडे बघितलं, कुटुंबाकडे बघितलं तर आहे ना, म्हणजे सगळ्या सासू चांगल्या वाटल्या. म्हणजे एवढा चांगला हा. तर ह्या 2 नंदाच्या मुली 9 महिने ती खूप आवडीने सांभाळली. मग तिला आहे ना ऍक्च्युली तिला खूप मुली आवडायच्या बरं साहेब. तिला आहे ना खूप मुली आवडायच्या. आता आतापर्यंत आम्हाला अनुभव कसा माहिती आहे का, की लोक आहे ना मुलगी झाल्यावर म्हणतात आम्हाला मुलगी आवडते. पण ही अश्विनी किंवा तुझी सासू तुमचं जास्त परिचय नसायचा, पण ह्या दोघी 9 महिने नेहमी यायच्या. आणि त्यामुळे चेकअपला तर नेहमी त्या म्हणायचे की मुलगी पाहिजे, मुलगी व्हायला पाहिजे, मुलगी व्हायला पाहिजे. तर आम्हाला असे आतापर्यंत जीवनामध्ये असा अनुभव आहे ना की झाल्यानंतर अनेक जण म्हणतात हो मुलगी पाहिजे, मुलगी व्हायला पाहिजे. व्हायच्या आधी म्हणणारं तुमचं एकमेव कुटुंब होतं. जवळजवळ 13-14 वर्ष ह्याच्यात काम करतोय. तर मला तर पहिलेच कुटुंब असं परिवार वाटला की व्हायच्या आधी मुलगी पाहिजे म्हणणार. आणि झाल्यानंतर पण एवढा खुश असणारा परिवार हा खूप असा म्हणजे दुर्लभ क्षण असतो आमच्यासाठी, खूप आनंदाचा क्षण असतो. छान बाळाच्या स्वागतासाठी सगळे आले. तिच्या स्वागतासाठी बघा तिला म्हणजे विचार करा ना तुम्ही, ज्यावेळेस ही मोठी होईल 25 वर्षाची 30 वर्षाची आणि खूप मोठी होईल, मी खूप मोठी होणार आहे तशी, मला तरी वाटतं तुझी मुलगी देशाची पंतप्रधान होईल. पण तिला त्यावेळेस ती ज्यावेळेस मोठी होईल किंवा तिच्या क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे पण ती खूप नाव कमवणार आहे. कारण आमच्या इथं जन्मलेल्या प्रत्येक मुलगी चांगली नाव कमवणार आहे हे आम्हाला खूप ठाम विश्वास आहे. पण ही पण खूप नाव कमवून चांगल्या क्षेत्रात चांगलं काम करून तिला ते तुमचं हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर तुला किती भारी वाटेल ना, किती भारी वाटेल की माझे आजोबा किती खुश होते. सगळेच परिवारातले कुटुंबातले लोक किती खुश होते माझ्या जन्माचं, म्हणजे जन्माचं मी ज्यावेळेस माझा तुला किती भारी वाटेल सांगा बरं. तर आम्ही म्हणजे कसं माहिती का, त्या कुटुंबाचा आम्हाला खूप वेगळा अनुभव आला. कसं की आधीपासूनच आपण किती जरी म्हणलं तरी लोकांना मुलांची हौस काही सुटत नाही. हेच कुटुंब असं एक आम्हाला खूप वेगळं वाटलं की जे गेले 9 महिने मुलीची वाट बघत. आज सोनवणे परिवारामध्ये एका छान मुलीचं आगमन होते. किती परिवार किती खुश आहे. त्या 2 मुली तू वरती 9 महिने सांभाळायची खेळवायची तसं पाहिलं तर आहे ना. अरे वा, आता तुमच्या जोडीला 3रं बाळ आले आणि ती पण तुमच्यासारखी छान मुलगी आहे. आज मुलीच्या जन्मासाठी काळेसाहेब केक घेऊन आलेले आहेत. आज आपल्या त्या अश्विनी सोनवणे यांना कन्यारत्न प्राप्त झालेले आहे. या बाळाच्या जन्माच्या स्वागतासाठी संपूर्ण मेडिकल स्टाफ आणि सोनवणे कुटुंब उपस्थित आहे. त्यांचं आपण सगळ्यांचं स्वागत करूया. मुलाच्या जन्माचं आपण जसं स्वागत करतो तसं मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं ही संकल्पना मनात धरून डॉक्टर गणेश राक्षरांनी 3 जानेवारी 2012 रोजी मुलगी वाचवा अभियान चालू केलं. तर आजपर्यंत या अभियानाअंतर्गत जवळपास 4,000च्या वर मुलींची फ्री डिलिव्हरी झाली. त्यांच्याकडून आपण 1 रुपया सुद्धा हॉस्पिटलचं बिल घेतलं नाही, मग ते नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझेरियन असो.
तर ही पूर्ण फ्री डिलिव्हरी आम्ही केलेली जातो. नंतर जाताना असं बाळाचं स्वागत करतो. इथं आजपर्यंत बऱ्याच मुलींचा इथं जन्म झाला, पण एवढा उत्साह नातेवाईकांच्यात आम्ही पहिल्यांदा आम्हाला बी खूप बरं वाटलं ऍक्च्युली. तुमचं जे कसं असतं, तुमचा जो आनंद बघून आहे ना, आम्हाला बी खूप आनंद वाटला. आणि समाज आता परिवर्तन व्हायला लागलं, जरा आम्हाला वाटायला लागलं. आणि तुमच्याकडे बघून आम्हाला तर नक्की वाटायला लागलं की आता समाजामध्ये परिवर्तन व्हायला लागलंय. मुलगी झाल्यावर लोक खुश व्हायला लागलेत. फोन घेऊन थोडा. आता मुलीचे आई वडील बोलतील, अश्विनी आणि तुझे मिस्टर. तुम्हाला काय वाटायचं 9 महिने? काय मीच विचारतो. आता मला माहिती तुम्ही काय म्हणायचा, ते माझ्यासमोर म्हणायचं, पण आता हे सगळ्यांना ऐकायचं की तुम्हाला काय वाटायचं. अरे 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 तिला पण तुझ्या बरोबर बोलायचे, ती पण खुश झाली. मुलगी का वाटायची? मुलगी आवडायची? कारण म्हणजे कसं की तिच्या जन्माच्या आधीपासून तू मुलगी पाहिजे, मुलगी पाहिजे, मुलगी हो असं वाटायचं तुला. तेव्हा मुलगी खूप आवडायची. आता तुझ्या हातामध्ये आली ती. आधी इतकी मुलीच्या ह्याच्यामध्ये गुंग झाली की तिला आता काही बाकी बोलायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला काय वाटायचं? नमस्ते सर्वांना, माझा सर्व नमस्कार. आज मी वडील झालो. मला खूप अभिमान वाटतो की मी एका कन्यारत्नाला जन्म दिला म्हणून. म्हणजे अशी नाही दिला आज मला मनापासून बोलायला, आता काय बोलू पण एक शब्द मी बोलतो यासाठी. तिच्या आत्याने साठवलं थॉट चाललंय. अगदी खरं आहे, मुलगी असणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. असे ती गोड आणि प्रेमळ, आणि असे ती हुशार सोजवळ, मनबुद्धी आणि मृद हृदयाची, असे ती मूर्तिमंत त्रिवेणी संगमाची. धन्यवाद. आणि सर्वांचा मी आभार मानतो, मेडिकल हॉस्पिटल, डॉक्टर गणेश राग, त्यांचे सर्व स्टाफ, की ही सुविधा म्हणजे ॲक्च्युली गरीब लोकांसाठी किंवा कोणत्याही लोकांसाठी, की अत्यंत लोक गरीब आहेत ह्याच्यामध्ये, की कुणाला परवडत नाही असे, पण या डॉक्टरनी असं केलेलं आहे की कन्यारत्न काय आहे की मुलगाचं हे दिवा नाही आहे, की मुलगी पण दिवा आहे वंशाची. की आपण म्हणतो की मुलगा हा वंशाचा दिवा आहे, पण मुलगी माझ्या मते की मुलगी ही दिव्याची वात आहे. की दिव्याला जर वात नसेल तर त्याचा काही उपयोग नाही, बरोबर. आणि 3 जानेवारी ह्या रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. हा दिवस मी सगळ्यांना सांगतो की हा दिवस सर्वांसाठी खूप छान आहे. धन्यवाद. तिथं तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय. सोनवणे परिवारामध्ये बऱ्यापैकी सासा आहेत, तर तुम्हाला कोणाला बोलायचंय, काय सांगायचंय? कुणी सगळं आपल्या घरात एक छान मुलगी आलेली, बोला प्रत्येकाने बोला. काय तुम्हाला काय वाटतं? आजी झाल्याबद्दल काय वाटतं? खूप छान वाटतंय. आजी झाल्याबद्दल खूप छान वाटतंय. मुलगी झाल्यावर तर आणखी आनंद वाटतोय. अरे वा, खूप ठीक आहे. घ्या केक कट करून. हा, खूप आवडीने गोड असतंय, खूप चांगलं आहे. घ्या. आणि थोडासा अश्विनी तू पण तोच खाऊ घाला बरं त्यांना. अरे वा. कन्यारत्न प्राप्त झालंय, त्यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया.
मुलगी झाली म्हणून सगळे अभिनंदन करतात तुमचे. अभिनंदन राहुल बघा सगळेच किती खुश झालेत मुलगी झाल्यामुळं. थँक्यू सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी आजोबा खूप खुश आहे, त्यामुळं तुमचं पण अभिनंदन. या तुम्ही मुलीचे, तुम्ही आजी आणि तुम्ही एवढा आनंद कशामुळे झालाय तुम्हाला? मुलगी झाली. कोणाला झाली मुलगी? मुलाला मुलगी झाली आणि एवढा आनंद. मला हा खूप दुर्लभ क्षण असतो आमच्यासाठी. म्हणजे आजी आजोबा एवढे खुश होतात मुलगी झाल्यामुळं. आपल्या मुलाला मुलगी झाल्यानंतर आतापर्यंत अनुभव कसा आहे माहितीये का, की आजी आजोबांना ना मुलगा पाहिजे असतो. अनुभव कसा आहे ना की आजी आजोबांना काही करून मुलगा पाहिजे, नातू झाला पाहिजे, नातू नको. तुमच्याकडे पहिल्यांदा खूप वेगळा अनुभव वाटला की आजोबा मुलगी झाल्यामुळे सगळ्यात जास्त खुश आहे. मुलगी झाल्याबद्दल आम्ही खुश आहे, खूप खुश आहे. तुमच्या चेहऱ्यावरून दिसते की तुम्ही किती खुश आहे. आणि आता मुलीचे आजी आजोबा मुलीच्या आई वडिलांकडे बाळाला देत आहे. इकडे तुमची कोण? सून आणि मुलगा. हा खूप जीवनातला आहे ना, खूप आनंदाचा क्षण असतो असा. हा आहे ना खूप दुर्लभ क्षण असतो आणि खूप आनंदाचा क्षण असतो आणि खूप कमी लोकांच्या नशिबात असतो असा क्षण की आपली मुलगी झालेली ती आपल्या सुनाकडे मुलीकडे सुपूर्द करतात एवढ्या आनंदाने. आणि बघा सगळे किती खुश झालेले. आतापर्यंत म्हणजे कधीच असं बघितलं नाही. मी सर्वांना असं रेफर करेल की प्लीज ह्याच हॉस्पिटलला व्हिजिट करा. वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल आहे. फॅसिलिटीज एकदम वंडरफुल आहे आणि इथला स्टाफ वगैरे नर्सेस सगळे कधीही त्यांना एक नुसतं रिंग दिली तर इमिजिएटली येतात आणि बाळावरती पण इतकं भारी लक्ष देतात ना. कधीच मी कुठल्याच हॉस्पिटलमध्ये असं इतकं छान. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा जो हॉस्पिटलचा स्टाफ आहे ना, हा मुलगी झाल्यावर खूप आनंद येतो. बघा मुलगी झाल्या की एकदम मेणबत्ती पेटूनच समोर ते पण आले. तर सगळे इतके आनंदित होतात ना की बघा प्रत्येकाने एकदम कॅन्डल पेटवल्यात मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी. सर तुम्ही पण पेटवली डॉक्टर. तुम्हाला काय म्हणायचं आता? बेटी है तो कल है. बेटी है तो कल है. बेटी है तो कल है. नक्कीच आपल्या देशाचा आपल्या समाजाचा जर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं तर भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असणार आहे. आणि त्याची सुरुवात तुमच्या कुटुंबापासून. बेटी है तो बेटी नहीं पिता पे बोझ. अरे वा. बेटी है तो कल है. मुलगी कल है. बेटी है तो कल है. नक्कीच तुमचा संदेश समाजापर्यंत जाईल आणि समाजामध्ये खूप भविष्यकाळात परिवर्तन होईल. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये जसं सोनवणे परिवार खुश झाला मुलगी झाल्यानंतर, तसं प्रत्येक कुटुंब मुलगी झाल्यानंतर खुश होईल येणाऱ्या काळात. त्यामुळं नक्की आपल्या देशाचं समाजाचं भविष्य उज्ज्वल असेल. अरे बापरे. सोनवणे परिवाराने तर गाडी सजवून आणली मुलीला नेण्यासाठी. गाडीला फुगे फुलं. खूप मोठ्या आनंदाने मुलीला आता हॉस्पिटलमधनं घेऊन चाललेली आहे. बघा ना गाडी सजवून आणलेली. आता मुलीला हे सजवलेल्या गाडीमधून हॉस्पिटलमधनं आपल्या घरी घेऊन चाललेले तितक्या आनंदाने. घरी घेऊन चाललेले तितक्या आनंदाने. सोनवणे परिवाराने अगदी गाडी सजून अगदी फुगे फुलं सगळी गाडी सजून
हॉस्पिटलमध्ये आणलेली आणि आता ते आपल्या मुलीला कन्या जे त्यांच्या घरी मुलं कन्या रत्नाचा जन्म झाला आहे तिला हॉस्पिटलमधनं घरी घेऊन जाणार आहे. इतक्या आनंदाने घेऊन चाललेले आहेत. तर हा पण समाजामध्ये खूप मोठा बदल आहे. असं प्रत्येक कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. दिसणार आहे. चला या बाहेर अगदी आनंदाने घरी घेऊन चालला. चला सोनवणे परिवार चला 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 या पटकन चला गाडी निघताना लावायचं आपण. खाली बघा फक्त पावसाळे. बसा इकडून. अरे मग तुम्ही तर गाडी खूप छान सजवली. खूप छान गाडी सजवली. खूप आनंदी सगळे आनंदाने सजवली. अगदी दिवाळी असल्यासारखं वातावरण आहे. एकदम एवढं आनंदी वातावरण. अगदी आपल्या भारताने वर्ल्ड कप जिंकला किंवा एखादं ऑलिम्पिकचं मेडल जिंकलं किंवा दिवाळीसारखं वातावरण आहे. खूप आनंदाने मुलीला घेऊन चाललेले अगदी वाजत गाजत सोनवणे परिवार मुलीला घरी घेऊन चाललेला आहे. त्यामुळं खरंच निश्चितच असे जर सगळेच लोक जर मुलगी झाल्यावर आनंदित झाले तर खूप मोठं परिवर्तन समाजामध्ये होईल. परिवारामधली सगळीच लोक खूप येतं. खूप त्यांचा जो आनंद झाला मुलगी झाल्याचा तो त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतोय. खूप एकदम खुशीने बाय 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 करतात. तितके आनंदाने झाले मुलीला घेऊन. त्यांच्या आयुष्यातला हा खूप आनंदाचा क्षण असतो आणि आमच्या सर्वांच्याही आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण असतो.